संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवत आहेत, अधिकार दाखवत आहेत. आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळालेले आहेत. फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा. वक्तव्यावरून वाद निर्माण होताच किशोरी पेडणेकरांनी माफी मागितली. माझा उद्देश वेगळा होता, पण कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. त्या मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेलंय. कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असतील तर मी माफी मागते. पण